तर नाशिक आणि अमरावती नंतर आता अकोल्यामध्ये मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनं जोरदार हादरा बसलेला आहे। प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुण जमीर जाहिरुद्दीन काझी यानं मुलीचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय। अखेर पोलिसांनी तरुणीची सुटका केली। या घटनेनंतर परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता। हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पोलीस ठाण्यात जमले। यावेळी घटनेमागे लव जिहादचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेने केलाय। जमीर जाहिरुद्दीन काझी हा युवक आधीच विवाहित आहे। ही घटना घडली तेव्हा आरोपीची पत्नी मुलांसह माहेरी गेली होती। हरियाणातील मुलीला घरी आणलं तेव्हा आरोपीच्या आईनं विरोध केला होता। मात्र मुलानं समजावल्यानंतर आईचा विरोध मावळला। त्यामुळे आईला ही घटना माहीत असूनही ती गप्प बसली। त्यामुळे या गुन्ह्यामध्ये तिनं मदत केल्याचं समोर आलंय। मात्र अजून तरी तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही। तर मुलगी हरवल्याचा हरियाणामध्ये गुन्हा दाखल झालाय। अकोल्यातही स्वतंत्रपणे नवा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले आहेत आणि त्याचा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे की तो 4-5 दिवस अगोदर त्या मुलीला घेऊन आला तर त्या मुलीसोबत काय घडलं। त्याचं लग्न झालेलं आहे, 2 मुलं असून तो त्या घरात राहिला तर त्याच्या आई, त्याचे वडील, त्याच्या परिवारातल्या लोकांनी त्याला का म्हटलं नाही की ही मुलगी कोण आहे। तर त्याचा कोणाकोणाला सपोर्ट आहे। तो इतक्या दुरून त्या मुलीला घेऊन आला, तिला सपोर्ट करत आहेत। तर यामागे कोण फायनान्स करत आहे, त्याला पैसे कोण पुरवत आहे, कोणत्या संघटनेच्या मागे आहेत। तर हे सगळं लव जिहादचं प्रकरण आहे। बहीण मिसिंग असल्याची तक्रार तेथील पोलिसांना दिली होती। तो इथे आला होता की माझी बहीण इथे आल्याची माहिती मिळाली। ह्या मुलीचा आणि त्या मुलाचा आमच्या भागामध्ये पाहणी केली असता ती मुलगी आणि मुलगा जो आहे तो आम्हाला मिळून आला। गेमिंग ॲपवर त्यांची ओळख झाली आणि मग चॅटिंग मध्ये त्यांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीमधून मग तिला वाटलं की आपण या मित्राकडे आपण गेलं पाहिजे, कारण तिला आई थोडीशी रागवली होती आणि त्या कुठं जायचं तर त्या रागाच्या भरात ती ज्या मित्रासोबत चॅटिंग करत होती त्याच्याकडे इथे आली होती। तर जमीरनं कसं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तरुणीला बघा। जमीर काझीचं गेमिंग ॲपवर बादशाह युजरनेमनं बनावट अकाउंट आहे। बनावट अकाउंटवरून त्यानं अनेक तरुणींची ओळख केली। हरियाणातील एका तरुणीसोबत त्यानं जवळीक साधली। प्रेमाच्या नावाखाली तरुणीला अकोल्यात आणलं। गीतानगर भागामध्ये स्वतःच्या घरात तरुणीला 5 दिवस ठेवलं। घरी आईनं रागवल्याचं तरुणीनं जमीरला सांगितलं। तरुणीचं ब्रेनवॉश करून तिला सोबत राहायला भाग पाडलं। अपहरण प्रकरणी हरियाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला। तरुणीचा भाऊ तिचा शोध घेत अकोल्यात आला। भावानं खदान पोलिसांना संपर्क केला आणि सर्व बिंग फुटलं। सध्या जमीर काझी हा पोलिसांच्या ताब्यात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।